सुमे, काय ग? काय नाही ते तुला खाली बोलवले अर्जंट मध्ये सासूबाईंनी. मला तर मला काय माहित, मला त्यांनी सांगितलं, मी ऐकलं. आता चल लवकर खाली. काय झालं? तू आळस देत नाहीस का कधी? देते की. बर तू लवकर चल खाली, नाही तर तुला निरोप दिला नाही म्हणून सासूबाई मला ओरडतील. कुठं? अरे सासूबाई वाट बघायला लॉन मध्ये. तोंड तर धुवून जातो ना, असं पारोशा तोंडानं कसं जाऊ खाली? पायलट, तुला खरं सांगू, तू झोपेत नटले भारी दिसतेस बघ. म्हणजे असं समाधान वाटतंय. चल असाच जा खाली. हा, सासूबाईंचं अर्जंट काम आहे. दररोज तर आंघोळ करून द्यायला सांगतेस मला. अरे त्यांनी लगेच लगेच बोलवलंय, मला ओरडतील र. जा की माझ्यासाठी. ठीक आहे. काय झालंय? काहीतरी लोच आहे, तू का असतेस? अरे हा ते तुझा कालचा खुळेपणा आठवून हसू आलं मला. मग तोच खोळेपणा काल तर तुला प्रचंड आवडला होता, मग आता का हसायला येते? आहे का? आता मी कवा हसायचं आणि कवा हसायचं नाही हे बी तू ठरवणार काय? एवढा बी नवरेपणा गाजू नकोस तुझ्या बायकोवर. तू बायकोपणा गाजवतेस ते बरं चालतं, माझा नवरेपणा का नाही चालत? ते तू चार चौघात दाव, आपण दोघं असतो ना. नाही जा चुपचाप खाली. बायकोपणा दावल्याशिवाय ऐकतच नाही. तू भेट, चार चौघात भेट, तू दाखवतो तुला नवरेपणा. एक मिनिट, सगळ्यांनी ऐका. हे बघा, आज रंगपंचमी निमित्त प्रतिष्ठित पाहुणे येणार आहेत आपल्याकडे, तेव्हा सगळी तयारी चोख असायला हवी. रंगपंचमी आहे म्हणून कुठलाही फालतूपणा मला चालणार नाही, कळलं? फालतूपणा करायचा नाही म्हणजे हसत खिदळत रंग उडवत सगळीकडे पळायचं नाही, समजलं का? हा म्हणजे रंग लावायचा आहे, पण तो नाम लावल्यासारखा. ते सुद्धा प्रतिष्ठित लोकांचा कार्यक्रम झाला की मग. हा, आणि ते पण रंग खेळायचा तो आंबराईमध्ये. तुम्ही घरामध्ये एक ठिपका जरी दिसला ना रंगाचा मला, तरी याद राखा, घर स्वच्छ राहिलं पाहिजे सगळं. कारण ताई मॅडमला ऍलर्जी आहे रंगाची, कळलं का? बरोबर ना ताई? बरोबर. लक्षात ठेवा, ताई मॅडमचा मान पहिला आहे. त्यांनी रंग लावल्याशिवाय कुणीही रंग खेळायचा नाही घरामध्ये, समजलं? मम्मा, बोलवलंस? समर, अरे काय हे? समर, व्हॉट इज दिस? अरे काय हे? काय झालं मामा? हे बघ. हे काय? अरे तेच विचारतेय मी, काय हे? काय प्राणनाथ, कशी वाटते रंगपंचमी? सुमे तू गेलीस आता. मामा,
भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया मला दाढी मिशा काढतेस का? हा? सोड. सोडण्यासाठी धरलो नाहीये मी लावू का तुला रंग? मी काढू का तुला दाढी मिशा? काढू? काढ. तुला दाढी मिशा सूट नाही होणार, त्यामुळे मी तुला हा हलकाच रंग लावणार. मी पण. मी पण. मी पण. मी पण. मी पण. हाताकडून नाही, ही अशी खेळायची असते रंगपंचमी कळ. थांब. चला सगळ्यांनी बसून घ्या. चला बसा. ताई मॅडम, तुम्ही दरवर्षी न चुकता बांगल्यावर रंगपंचमीचा कार्यक्रम ठेवता, पण तुम्ही कधीच रंग खेळत नाही. रंग मला सहन होत नाही. रंग बघायला आवडतात मला, पण खेळायला नाही आवडत. महाराष्ट्राच्या राजकारणात जे तुम्ही रंग भरता ना, त्याला तोंड नाही ताई मॅडम, बरोबर ना? बरोबर. आता लवकरच समर साहेब राज्याच्या राजकारणात येणार आहे. अहो, कारखान्याचा कारभार एकदम उत्तम सांभाळतायत समर साहेब. तेच तर, असा हुशार माणूस राजकारणात पाहिजे. लोकांना तारणहारतीची गरज आहे. तारणहारता? अहो, समर साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. तारणहारता काय म्हणताय? अहो, आहेत कुठे समर साहेब? येत आहेत. नरसू, समर साहेब तयार झाले की नाही? अरे इथे त्यांना भेटायला उत्सुक आहेत सगळे मान्यवर. हो हो, समर साहेबांचं आवरलं, येतात. अमेरिकेहून शिकून आलेत ना आमचे समर साहेब, त्यामुळे त्यांना ही अशी पाण्याची नासाडी किंवा आरडे-ओरडे, रंग बरबटलेले चेहरे, हे असलं काही आवडत नाही. उत्सव आहे, खा प्या आनंद साजरा करा, असंच मत आहे समर साहेबांचं. ताई मॅडम, हे एका प्रतिष्ठित आणि थोर नेत्याचं लक्षण आहे. म्हणजे काय? ताई मॅडमचे संस्कार आहेत ते. अहो, ताई मॅडम या घरात आल्यापासून हे संस्कार अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात बरं का. ताई मॅडम इथे या घरात असेपर्यंत या घरामध्ये अशी आरडाओरडीची रंगपंचमी होऊच शकत नाही. सुबे, रंगपंचमी रंगपंचमी. रंगपंचमी सुबे, ये खाली ये.
तुम्हीच्या रागात रागला तुम्ही, आता आमच्या बी रागा की या खाली या पडदेशी. आलोच. या 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 लवकर. अगं बाई, सुबे तू शिव रंगपंचमीला मजाच नाही बघ. तर खाऊन घे थोडं. आपण रंग कुठे आहे? सुबे मॅडम 1 मिनिट हा, मी घेऊन येतो. साहेब खाऊन घ्या, पटापटा पटा खाऊन घ्या. मला रग लावायचा आहे, खावा लवकर. झालं झपट. साहेब चला आता रंगपंचमी. समर साहेबांची रंगपंचमी सुरू झाली वाटतंय. अमेरिकेत राहून इकडची झोपडपट्टीतली रंगपंचमी चांगलीच जमते यांना. ताई मॅडम, तुमच्या बंगल्यावर अशी रंगपंचमी होईल असं वाटलं नव्हतं. समर्थ साहेब तिकडेच रंगले वाटतं. बहुतेक आपल्याला भेटत नाहीत वाटतं. नरसू, समर साहेबांना घेऊन ये. हो जा. नाही 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 नाही. काय मॅडम, जाऊ का मी? नाही, नाश्ता तयार आहे, तो घ्या. तोपर्यंत मी समर साहेबांना घेऊन येते. भेटूनच जा ना. अहो, मी समरला घेऊन येते, तुम्ही जरा यांच्याशी बोला. अनुराधा, मी घेऊन येऊ का समरला? मी जाते म्हटलंय ना. ठीक आहे, चल.
नरसो नरसो काय तमाशा चाललाय घरामध्ये? तुम्हीच रंगपंचमीत आहे मॅडम. नरसू कुठे आहे ते बोला त्याला पटकन. होय. आज रंगपंचमी आहे. मामासाहेब मी तुम्हाला रंगलाल शिवराय मला मान्य आहे रंगपंचमी आज, पण अचानक म्हणजे काल रात्री काही आयडिया नसतं. अचानक काय सांगू लक्ष्मी. मामासाहेब बोलू नका, थांबा. होली आपण एक काम करू, मामांना कॉर्नर करत करत पुढच्या पोर्च मध्ये नेऊया. बबन वरती जा आणि पाण्याची बादली होत. पण बादली काय होतायची मला कसं काढायचं? मी इशारा केलं. काय चाललंय काय हे सगळं? हा सगळा काय तमाशा आहे सुमन? तमाशा नाही सासूबाई, रंगपंचमी. ही असली कसली रंगपंचमी? हे बघ, तुझ्या घरात आणि या घरामध्ये फरक आहे. आणि काय हो, तिला एक कळत नाही पण तुम्हालाही समजत नाही. तुमची लायकी आणि आमची लायकी याच्यात काही फरक आहे की नाही? मम्मा जरा शांत बस. आणि काय हो, आमच्या इज्जतीचा विचार न करता तुम्ही सरळ इथे निघून आलात याच्या फाटक्या अवस्थेमध्ये. इथं काहीतरी महत्वाचा चालू आहे, थोडा पण विचार नाही आला तुमच्या मनात? सासूबाई, रंगपंचमी आहे,